नमस्कार, मी परमदास जाधव. तामिळनाडूच्या राजकारणात सध्या एक नवीन वाद पेटला आहे. डी-एम-के नेते उदयनिधी निधी उदयनिधी स्टॅलिन यांच्या एका कथित वादग्रस्त वक्तव्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. या वक्तव्यावरून त्यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आणि त्यानंतर कायदेशीर प्रक्रिया ही पूर्ण करण्यात आली. पण नेमके उदयनिधी स्टॅलिन यांनी काय म्हटले? विरोधकांनी वाद-विरोध का केला? आणि विजय यांच्या पक्षाने कोणती भूमिका घेतली आणि काय केले? चला जाणून घेऊया संपूर्ण व्हिडिओमध्ये. तर उदयनिधी स्टॅलिन हे तामिळनाडूतील डी-एम-के पक्षाचे प्रमुख नेते आहेत. ते माजी मुख्यमंत्री एम-के स्टॅलिन यांचे पुत्र असून राजकारणातील महत्त्वाचा चेहरा मानले जातात. एका सार्वजनिक कार्यक्रमामध्ये त्यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला. काही जणांनी हे वक्तव्य आक्षेपार्ह आणि महिलांचा अपमान करणारे असल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी तक्रार दाखल झाली आणि पोलिसांनी कायदेशीर कारवाई सुरू केली. उदयनिधी स्टॅलिन यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आणि त्यानंतर राजकीय कायदेशीर प्रक्रिया पार पाडली. तर तामिळनाडू अभिनेते आणि राजकीय राजकारणी विजय यांच्या पक्षाने या वक्तव्याचा विशेष असा निषेध केला आहे. पक्षाकडून अशा प्रकारच्या वक्तव्यावर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी करण्यात आली. या प्रकरणाची तक्रार पुढे नेण्यात आली आणि कायदेशीर कारवाईची मागणी देखील करण्यात आली. तर विजय यांच्या पक्षाचा आरोप आहे की सार्वजनिक जीवनातील नेत्यांनी बोलताना जबाबदारी ठेवली पाहिजे. या घटनेनंतर तामिळनाडूमध्ये राजकीय वातावरण आणखी तापले. डी-एम-के समर्थकांनी ही कारवाई राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा आरोप केला, तर विरोधकांनी म्हटले की सार्वजनिक व्यक्तींनी मर्यादाही पाळल्या पाहिजे. सध्या हा मुद्दा केवळ एका वक्तव्यापुरता मर्यादित राहिलेला नसून तामिळनाडूच्या राजकारणातील मोठा असा संघर्ष बनलेला आहे. या संपूर्ण प्रकरणातून एक गोष्ट अशी स्पष्ट होते की राजकीय नेत्यांच्या वक्तव्याकडे जनतेचे आणि कायद्याचे लक्ष असते. मतभेद असले तरी सार्वजनिक भाषण करताना शब्दांची जबाबदारी महत्त्वाची असते. आता या प्रकरणात पुढे कायदेशीर आणि राजकीय घडामोडींवर सर्वांचे लक्ष हे लागलेले आहे.